नमस्कार मंडळी, मी अनिता तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा ही बघा सर्व पौर्णिमेमध्ये अतिशय महत्त्वाची अशी मानली जाते आणि या दिवशी आपण जी काही सेवा करू, जे काही उपाय करू तर ते खूप प्रभावी ठरले जातात. तर बघा आपल्या पुराणानुसार, शास्त्रानुसार या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी ही पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि कोजागरती म्हणजे कोण जागरण करत आहे किंवा कोण सेवा करत आहे तर हे पाहत असते आणि त्या व्यक्तीचे नक्कीच म्हणजे कल्याण होते. म्हणजे लक्ष्मीची कृपादृष्टी ही आपल्यावर सदैव राहत असते. तर त्यामुळे आपल्याला काय करायचे तर आपल्याला रात्री एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला रात्रीच्या 12 वाजता आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर तो दिवा कुठे लावायचा आहे तर या संदर्भातच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर तेव्हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल, अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. चला तर लगेचच सुरुवात करते. तर बघा मी अगदी तुम्हाला थोडक्यात एक उपाय सांगणार आहे. तर आपल्याला लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी आपल्याला जेव्हा जी काही आपण सेवा करणार आहोत किंवा जी काही पूजा मांडणी करणार आहोत म्हणजे लक्ष्मी माता, इंद्र, चंद्र, कुबेर देवता यांची जी आपण सेवा करणार आहोत ना, म्हणजे जी पूजा मांडणी करून तर त्याआधी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजामध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. पण तो दिवा कसा लावायचा आहे तर बघा आपल्याला एक पंती घ्यायची आहे. तर तो दिवा मातीचा असला तर अतिशय उत्तम. पण बघा तुम्हाला हे माहिती असेल ना तर लक्ष्मी मातेला ही मातीचा दिवा अतिशय प्रिय आहे. पण जर तुमच्याकडे मातीची पंती नसेल ना तर तुम्ही काय करा, तिथे तुम्ही चांदीचा दिवा घेतला तरी अतिशय उत्तम, कारण चांदीसुद्धा लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. तर आपल्याला हा दिवा रात्री 12 वाजता आपल्याला लावायचा आहे. तर समजा तुमच्याकडे चांदीचा पण दिवा नाही आहे, मातीची पंती नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही आपला साधा जो निरांजन आहे ती घेतली तरीसुद्धा चालेल किंवा पितळेचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल. मात्र आपल्याला हा दिवा प्रज्वलित करताना तो शुद्ध गाईच्या तुपाचा असावा. बघा हा आपण एक उपाय करत आहोत तर त्यामुळे त्याला शुद्ध गाईचंच तूप पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला फुलवात लावायचे. तर इथं तुम्ही ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला इथे फुलवात लावायची आहे. तर इथं आपल्याला लांब वात नाही लावायची, तर आपल्याला इथे शुद्ध गाईच्या तुपाची फुलवात लावायची आहे आणि जी काही तो दिवा तुम्ही हे सर्व घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाका आणि तूप अर्थातच ते थोडंसं वितळून मग तुम्ही त्या फुलवातीमध्ये ठेवा की म्हणजे आपण ज्या काही सेवा करणार आहोत ना तर तोपर्यंत आपला तो दिवा प्रज्वलित राहायला पाहिजे. म्हणजे कसा जास्तीत जास्त तो दिवा प्रज्वलित राहील याची तुम्ही काळजी घ्यायची. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तूप हे वितळून त्यामध्ये ठेवायचे म्हणजे तो दिवा थोडा जास्त वेळ तुमचा राहील आणि दिवा एक तुम्हाला तिथे लवंग टाकून तो दिवा तुम्हाला लावायचा. तर तो दिवा कुठे लावायचा तर हे तुम्ही सर्व दिवा तुम्ही भरून घेतल्यानंतर सर्वात पहिले तर दिवा हा जमिनीवर लावायचा नाही. तर त्यासाठी तुम्ही एक प्लेट घ्या त्याच्या खाली किंवा तुम्ही तिथे प्लेट घ्या, त्यामध्ये तुम्हाला तांदळाचं त्याला आसन द्या किंवा तुम्ही फुलाचं आसन द्या आणि जर तुम्ही प्लेट नाही घेतली तरीसुद्धा तुम्ही तांदळाचं आसन द्या त्या दिव्याला किंवा तुम्ही फुलाचं आसन द्या. मात्र थेट जमिनीवर आपल्याला दिवाला हा लावायचा नाही आहे. तर बघा आपल्या मुख्य दरवाजाच्या आतून म्हणजे तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर जाता ना तर तुमच्या डाव्या हाताच्या बाजूला तुम्हाला दिवा लावायचा आणि जेव्हा तुम्ही घरात येता तर तुमच्या उजव्या हाताला. तर ही तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. तर आपला हा मुख्य दरवाजा आहे आणि आपण मुख्य दरवाजातून बाहेर जातोय तर आपल्या डाव्या हाताला आणि तर मुख्य दरवाजातून आपण घरामध्ये आत येतोय तर आपल्या उजव्या हाताला असं ह्या ठिकाणी दिवा लावायचा आहे. तर बघा काय करायचंय तर तुम्हाला फक्त आपलं दिवा प्रज्वलित करताना हा तुम्ही उत्तरेकडं जरी तुम्ही तोंड करून लावला तरी चालेल किंवा तुम्ही पूर्वेकडे तोंड करून लावायचं आहे. तर बघा दिवा प्रज्वलित करताना सुद्धा आपलं तोंड हे दक्षिणेकडे होणार नाही याची तुम्ही खबरदारी घ्यायची आहे.
तर बघा, मी तुम्हाला पुन्हा सांगते, तुमच्याकडे जर मातीची पंती असेल तर ती घ्या. जर तुमच्याकडे चांदीचा जी काही निरांजनी पंती जी काही असेल तर ती घ्या. पण ह्या दोन्हीपैकी जर नसेल तर तुम्ही पितळेचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल. म्हणजे तुमच्याकडे किंवा निरांजन घेतलं तरीसुद्धा चालेल. तुम्ही ते घ्या. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाका. आपल्याला इथे फुलवात लावायची आहे आणि त्यामध्ये लवंग टाकायला विसरायचं नाही आहे. तर बघा, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की माता लक्ष्मीला लवंग अतिशय प्रिय आहे. तर त्यामुळे आपल्याला त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंगसुद्धा टाकायची आहे आणि आपल्या घराच्या आपण जेव्हा घरात आतमध्ये येतो, बाहेरून घरात आतमध्ये येतो, तर आपल्या उजव्या हाताला तिथे आपल्याला उंबरठ्याजवळ आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि दिव्याची दिशा ही आपल्याला पश्चिम आणि दक्षिण दिशा सोडून तुम्हाला ज्या दिशेकडे तुम्हाला जमेल त्या ठिकाणी तसं तुम्हाला लावायचं आहे. मात्र ही तुम्ही दिवा प्रज्वलित करताना सुद्धा तुमचं तोंड हे दक्षिणेकडे येणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर हा तुम्हाला अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोपी पद्धत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. माझ्या घरावर सदैव तुझी कृपा राहू दे आणि माझ्या घरातली जी काही इडापिडा आहे, दरिद्री आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, काही जे संकट आहे, दुःख आहे, हे सर्व घराच्या बाहेर जाऊ दे. तर अशी ही लक्ष्मी मातेला ही प्रार्थना करायची आहे. तर बघा, तुम्हाला ही 12 वाजता तुम्ही हा दिवा प्रज्वलित कराल आणि त्यानंतर तुम्हाला ह्या बाकीच्या ज्या काही मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये बघा, तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगितल्या आहेत, तर त्यानंतर तुम्ही ह्या सेवा करा. आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर बघा, तुम्हाला जोपर्यंत तुमचा दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि तो तेवत राहणार आहे, तोपर्यंत तुमचा मुख्य दरवाजा तुम्हाला असा उघडा ठेवायचा आहे. म्हणजे दिवा लावला आहे आणि लगेच दरवाजा बंद नाही करायचा. तर बघा, मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी ही भ्रमण करत असते आणि कोजागरती कोण जागा आहे हे पाहत असते आणि जी व्यक्ती जागा आहे ती लक्ष्मी मातेची सेवा करतं, त्यांच्यावर लक्ष्मी मातेची सदैव कृपा राहते. तर त्यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा. आणि जर तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला आणि अचानक हवा आली आणि तो दिवा जर विझला, तर मनात कसलीही शंका आणू नका. तुमच्याकडे जर त्या दिव्यावर ठेवण्यासाठी आजकाल ती बाजारात काच मिळते, तर ती असेल तर ती ठेवा. म्हणजे तुमचा दिवा हा हवेने विझणार नाही. अर्थात आपण जर मुख्य दरवाजामध्ये उंबरठ्याजवळ हा दिवा लावतोय तर हवा लागणार आहे. तर असली मनामध्ये कसलीही शंका न ठेवता तुम्ही हा दिवा प्रज्वलित करा. आणि अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. तर तुम्ही नक्की करा. तर मंडळी, तुम्हाला ह्या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी माता.